आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तास प्राप्त हरकतीचे निकाल लावून खरेदीची नोंद ग्राह्य धरून 7/12 उतार्यावर तक्रारदाराच्या आईचे नाव लावून देण्यासाठी खासगी चालकाकरवी 7,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबी पथकानं एका महिला मंडल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। विजया महारुद्र नाईक असं मंडल अधिकाऱ्याचं नाव आहे। त्या सांगोला तहसील कार्यालयाकडे नेमणुकीस होत्या। या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी: तक्रारदार यांच्या आईच्या नावे खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तावर प्राप्त हरकतीचे निकाल तक्रारदारांच्या बाजूने लावून तक्रारदार यांच्या आईच्या नावे केलेल्या खरेदीची नोंद ग्राह्य धरून त्यांचं नाव 7/12 उतार्यावर लावण्यासाठी संगेवाडी मंडलाच्या मंडल अधिकारी विजया महारुद्र नाईक यांनी तक्रारदार याच्या सोबत पंचासमक्ष पडताळणी दरम्यान कामासंबंधी बोलून बाकी बोलणी त्यांचे खासगी वाहन चालक वैभव मोरे याच्याशी करण्यास सांगितली। त्यावेळी वैभव मोरे यांनी तक्रारदार यांना कामाचे मंडळ अधिकारी विजया नाईक यांच्याकरता तडजोडीअंती 7,000 रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम लवकर घेऊन येण्यास सांगितले। वैभव मोरे यांनी मंडळ अधिकारी नाईक यांच्या वतीने केलेल्या लाच मागणीबद्दल नाईक यांची पंचांसमक्ष पडताळणी केली असता त्यांनी त्यांचे खासगी वाहनाचे चालक वैभव मोरे यांनी केलेल्या लाच मागणीस दुजोरा देऊन अपराधास प्रोत्साहन दिले। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीची पडताळणी करून सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते यांच्या पथकाने गुरुवारी सापळा रचला। त्यानंतर करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान मंडल अधिकारी नाईक यांच्या खासगी वाहनाचे चालक वैभव मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडून 7,000 रुपयांची मागणी करून रक्कम स्वतः स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईने तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात श्रीमती विजया महारुद्र नाईक वय 45 पद मंडळ अधिकारी नेमणूक संगेवाडी मंडळ तहसील कार्यालय सांगोला जिल्हा सोलापूर आणि वैभव पिराजी मोरे वय 28 राहणार मुंडेवाडी तालुका पंढरपूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। पोलीस निरीक्षक शैलेश पवार एसीबी सोलापूर हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत।